नमस्कार, मी कैलास सावळे. आपण पाहतात द पॅन्थर टाइम्स. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. उल्हासनगर महानगरपालिका स्वच्छता अभियान या अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या संकेतस्थळाच्या माध्यमातून उल्हासनगर शहरामध्ये अनेक सामाजिक संघटना, अनेक तरुणांना एकत्रितपणे या प्लॅटफॉर्मवरती एकत्रितपणे आणून उल्हासनगर शहरामध्ये स्वच्छता अभियानाबाबत जागरूकता उत्पन्न करत आहे. याच विषयाला अनुसरून उल्हासनगर शहरामध्ये एक वेगळा प्रोजेक्ट आणला जाते, ज्यामध्ये उल्हासनगर शहरातील अनेक घरामध्ये वेगवेगळे खेळणे असतात, पुस्तके असतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, ज्या कुठल्याही कामाच्या नसतात किंवा खराब झालेल्या असतात. त्याच वस्तू आता उल्हासनगर महानगरपालिका प्रत्येक प्रभागामध्ये त्या जमा करत आहेत. ज्यांना कोणाला इच्छा असेल त्याने त्या वस्तू तिथे जमा कराव्यात, जेणेकरून त्या वस्तूची दुरुस्ती करून ज्यांना अत्यंत गरज आहे त्यांना ती पुस्तकं, खेळणी, सायकल इत्यादी वेगवेगळ्या वस्तू प्रदान केल्या. अशा प्रकारची ही एक वेगळी अभिनव योजना शहरामध्ये राबवली जात आहे, ज्याच्या सर्व स्तरातून अत्यंत याच विषयाची माहिती देण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला आणि अनेक सूचना घेतल्या आणि सूचना दिल्या देखील. केंद्र सरकारच्या सूचनानुसार आपण इंडियन स्वच्छता लीग ही देशभराची एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये देशातली अनेक शहरं, विशेषतः महानगरपालिका, नगरपालिका याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि याच्यामध्ये युवक हे केंद्रभागी ठेवून, युवा वर्गाला समोर ठेवून ही स्वच्छता मोहीम आपण देशभर या स्पर्धेमध्ये राबवत आहोत. उल्हासनगर महानगरपालिका देखील या मोहिमेमध्ये सहभागी झालेली आहे आणि युवा वर्गाला समोर ठेवून आपण युवक आणि स्वच्छता ही एक थीम घेऊन आम्ही वेगवेगळे उपक्रम शहरामध्ये राबवत आहोत. तर त्यातलं आम्ही युवकांच्या सोबत राहून धार्मिक स्थळं, शहरातील जी पर्यटन स्थळं आहेत यांची स्वच्छता तर करतो आहे, त्याच्यासाठी आम्ही प्लॉगरनसुद्धा केलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही प्रत्येकाच्या घरात असलेली जी अडगळ आहे, मग त्याच्यामध्ये जुनी पुस्तकं असतील, जुनी सायकल असेल किंवा जुनी खेळणी असतील प्लास्टिकची किंवा ई वेस्ट असेल, तर याची एक विशेष मोहीम तरुणांच्या मदतीनं आम्ही गोळा करण्याची मोहीम केलेली आहे आणि ती 24 आणि 27 तारखेला नियोजित केलेली आहे. या 2 दिवसामध्ये आम्ही गुगल फॉर्मद्वारे लोकांची माहिती संकलित करत आहोत आणि त्या माहितीनुसार आम्ही लोकांनी दिलेल्या वेळेनुसार आम्ही घरोघरी जाऊन तरुणांच्या मदतीनं हा कचरा म्हणा किंवा ही जी रद्दी म्हणा किंवा हे जे ई वेस्ट आहे हे संकलन करणार आहे आणि त्याच्यातून जे उपयुक्त आहे ते उपयुक्त गोष्टी आम्ही लोकांसाठी, योग्य त्या वर्गासाठी उपलब्ध करून देणार आहोत. विशेषतः पुस्तकांचा उपयोग लायब्ररीसाठी होईल, खेळण्यांचा उपयोग, जे चांगली खेळणी असतील ती लहान गरीब मुलांसाठी होईल, नादुरुस्त सायकली दुरुस्त करून देखील आम्ही मुलांना उपलब्ध करून देणार आहोत. याच्यासाठी आम्ही हा एक मोहीम मोठ्या प्रमाणात राबवत आहोत आणि उल्हासनगर शहराचा चेहरामध्ये बदलवण्यासाठी तरुण वर्गाचा याच्यामध्ये खूप मोठं योगदान होत आहे आणि आम्हाला नक्कीच याच्यामध्ये यश मिळेल. सर, पुस्तकांचे कोणते प्रकार, शाळा कॉलेजची की अन्य पुस्तकं? सर्वच प्रकारची, घरामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं असतात. म्हणजे ती लहान मुलांची LKG UKG पासून मोठ्या म्हणजे डिग्रीपर्यंतची पुस्तकं असतील, त्याचा उपयोग नसतो आणि घरामध्ये हा कचरा राहतो आणि अनेक वेळा घरातील किडीमुळे किंवा आळवीमुळे ही पुस्तकं खराब होतात आणि हा कचरा पुन्हा काही वेळा आमच्या कचऱ्यामध्ये येत असतो किंवा हे लोक रद्दीमध्ये चांगली पुस्तकं टाकत असतात आणि गरजू लोकांच्यापर्यंत ही पुस्तकं पोहोचत नाहीत. त्यामुळं आम्ही अशी पुस्तकं दान घेऊन आमच्या लायब्ररीमध्ये ती पुस्तकं चांगल्या पद्धतीने जतन करून मुलांना उपलब्ध करून देणार आहोत. शहरवासियांना काय आवाहन करणार आहे? माझं उल्हासनगर शहरवासियांना आणि विशेषतः तरुण वर्गाला आव्हान आहे की आमच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करा स्वयंसेवक म्हणून आणि आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. सदर पत्रकार परिषदेमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक नलावडे, सहआयुक्त सुभाष जाधव यांनी देखील आपली भूमिका मांडली आणि नागरिकांना आवाहन केले. याचवेळी त्या पत्रकार परिषदेमध्ये आरोग्य विभागाचे विनोद केने आणि मनीष हिवरे आणि पालिकेच्या सचिव प्राजक्ता कुलकर्णी या देखील उपस्थित होत्या.